जसे तू समर्थाचे लेकरू, अभिमाने घेतला संसारू, अभिमान टाकता पैल पारू, पावशील बापा. ईश्वरापासोनी जालासी, परी तू तयासी चुकलासी, म्हणोनी दुःख भोगीसी, वेगळेपणे उत्कट. मनुष्याला आपण कोण ची ओळख शेवटपर्यंत होत नाही. परिणाम स्वरूप त्याचे स्वरूपाशी ऐक्य घडत नाही. यातूनच त्याची माया निरंतर दुःखात, कष्टात, संकटात व दैन्यावस्थेत आढळते. कारण येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेसी काही, चुकोनी आलासी जाई, जेथीचा तेथे. मनुष्याच्या देहाचा अंत झाला की त्याची पंचभूते पंचमहाभूतांमध्ये सहज विलीन होतात. ती सहज जेथीचा तेथे जातात. तथापि आत्मारामाचा अंश असूनही आत्मा मात्र देहातून सहजपणे जेथीचा तेथे जात नाही. म्हणजेच अंतरात्मा या जन्मात मोकळा होत नाही. अन्य जन्मांमध्ये हे घडणे शक्य नसते. केवळ मनुष्य जन्मातच हे शक्य असते. परंतु नरदेहात मनुष्य अभिमानाच्या अधिपत्याखाली वावरत असतो. तसेच येथे तो नश्वर गोष्टींचा संग्रह करण्यात गुंतून राहतो. त्याने जन्माला येताना सोबत काहीही आणलेले नाही. तसेच देहांत समयी सोबत काही नेताही येत नाही. येथे मात्र ईश्वराच्या विस्मरणामुळे आयुष्यभर मायाजाळात अडकलेला असतो. अभिमानाने उभ्या केलेल्या खोट्या वैभवामध्ये नांदणाऱ्या शिष्याला जेथीचा तेथे नेण्यासाठी, म्हणजेच अढळ पदावर पुनच्छ विराजमान होण्यासाठी ही शिकवण आहे. त्यागीसी सकळ वैभवाला, आणि विश्वाससी माझिया बोला, तरी मी घालीन रे तुझला जेथील तेथे. अर्थात मनुष्याच्या स्वतःच्या प्रयत्नांनी हा जेथील तेथेचा प्रवास घडू शकत नाही. तथापि हे घडून येण्यासाठी मनुष्याची श्री सद्गुरुचरणी दृढ निष्ठा असावी लागते. तसेच त्यांच्या कृपेच्या अमृत वचनांवर त्याचा दृढ विश्वास असावा लागतो. तरच त्याला अक्षयपद प्राप्त होईल. नाशिवंत तितुकेची देसी, तरी पद प्राप्त निश्चयसी, त्यामध्ये लालूच करीसी, तरी स्वहित न घडे. यात शिकवण अशी आहे की तू नाशिवंताचा त्याग करून ते मला समर्पण करण्याचे एकदा ठरवल्यावर पुन्हा ते परत मागू नकोस. ते सर्व जाणीवपूर्वक सांडून दे. त्याचा त्याग करताना त्याविषयी अंतरी काही लालूच धरू नकोस आणि लबाडीही करू नकोस. असे घडले तरच तुला अक्षयपद प्राप्त होईल. त्यागलेले सर्व असार आहे हे जाणूनच त्यांचा त्याग कर. जितुके जाणून सांडिले, तितुके दृश्य ओलांडिले, जाणत्यास जाणता तुटले, मूळ मीपणाचे. जी वस्तू सांडली ती पुन्हा उचलता येत नाही, कारण ती निरुपयोगी होते. ते आता उचलायचे नाही हे निर्धारपूर्वक जाणूनच त्याला ओलांडून पुढे जाता येते. अंतर्मुख होऊन असाराला त्यागून सार असलेल्या जाणत्यास पूर्णपणे जाणले तर अंतरीचा मीपणा मुळापासून तुटतो. आता या असाराची अथवा नाशिवंताची जाणीव कोण देईल?
व ती कशी होईल? हे घडविणाऱ्या मूळ मायेची ओळख व जाणीव दुसऱ्या समासात दिली आहे. हा समास माया निरूपण आहे. आत्मारामाच्या एकोहम बहुस्याम च्या संकल्पातून उद्भवलेली ही मूळ माया आहे. स्वतः आत्मारामच मूळ मायेचा मूळ पुरुष आहे. या मूळ मायेपासूनच आपली दृश्यातील सगुण माया जन्माला येते. आपली माया दिसते आणि ती आपल्याला जाळ्यातही अडकवते, परंतु मूळ माया दृष्टीला दिसत नाही. परंतु सतत जाणीव देते की एक परब्रह्मच शाश्वत आहे. तथापि माया, मग ती दृश्य असो अथवा अदृश्य असो, ती नाशिवंतच आहे. मात्र दोहीमध्ये एक फरक आहे. मूळ माया ही ऊर्ध्व गतीला, सद्गतीला नेते, तर आपली दृश्य माया अधोगतीला जाते. मूळ माया मात्र एक अभूतपूर्व कार्य करते. ती सर्व असार, नाशिवंत व अशाश्वत मायिक घटकांची ओळख करून त्यातून मनुष्याला बाहेर काढते. तसेच ती प्रत्येकाच्या अंतरी परमार्थाची जाणीव वाढवते व दृढ करते. यातून एकाच वेळी दोन भाग सहजपणे घडतात. एक म्हणजे ती प्रत्येकाच्या पिंडातील अभिमानाचे निर्मूलन करून विनम्र भाव प्रस्थापित करते. दुसरा भाग म्हणजे प्रत्येकाला आपण कोण ची ओळख करून देते. यातूनच त्याचा आयुष्याचा प्रवास सहज व सुलभ होतो. या मूळ मायेचे महत्त्व असे आहे की मायेकरिता माया दिसे, मायेकरिता माया नासे, मायेकरिता लाभ असे परमार्थ स्वरूपाचा. ही मूळ माया केवळ कार्याकारण म्हणून उभी आहे. मूळ पुरुषच तिचा कर्ता आहे. ही मूळ माया शिकवण देण्यासाठी संत सज्जनांच्या मुखातून श्री शारदेच्या स्वरूपात गुरु शिष्याच्या माध्यमाद्वारे प्रगट होते. हीच मूळ माया शिष्याचे अंतर्याम निर्मळ करून तेथे ज्ञानदीप प्रज्वलित करते आणि देहातच परम अर्थाचा लाभ करून देते.